9th क्लासच्या विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचं थेरम मला आता आज तुम्हाला शिकवायचं आहे. त्या थेरमचं स्टेटमेंट आहे पेज नंबर 18 आपल्या टेक्स्टबुकमध्ये. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे थेरम आहे. हे आपल्याला बहुतांशी शाळा हे थेरम विचारत असतात परीक्षेला. 4 मार्कांचं येतं. ॲक्टिव्हिटीमध्ये पण येऊ शकतं. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही रिकामे ब्लॉग्स दिलेले असतात, तिथे तुम्हाला ते रिकामे ब्लॉग्स भरायचे असतात. त्यासाठी थेरम लिहिता येणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. हे अतिशय महत्त्वाचं थेरम असं आहे जॉमेट्रीमधलं की द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलच्या सर्व अँगल्सच्या मेजर्सची सम ही 180 डिग्री असते. हे जे थेरम आहे तुम्हाला माहिती असेल, 7th स्टँडर्डपासून माहिती असेल, 8th स्टँडर्डला माहिती असेल की त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज ही 180 डिग्री असते. ते आपण ऐकून आहोत, आपल्याला माहिती आहे, पण ते प्रूव्ह करायचं आहे आपल्याला आता. तर ते प्रूव्ह करून दाखवणार आहे मी तुम्हाला की कोणत्याही ट्रायंगल्सच्या 3 अँगल्सची मेजर्सची सम ही 180 डिग्री असते. तर हे प्रूव्ह करायला आपण थेरमचं स्टेटमेंट पहिले लिहून घेऊ. की थेरम हे व्हेरी इम्पॉर्टंट लिहितो आहे मी इथे, खूप खूप महत्त्वाचं आहे. द सम ऑफ सम म्हणजे बेरीज, मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल is 180 degree. The sum of measures of all angles of triangle is 180 degree. हे थेरम प्रूव्ह करायला आपल्याला एक ट्रायंगल घ्यावं लागेल. तर मी इथे आता ती फिगर घेतो. लक्षात घ्या, कोणतेही थेरम जेव्हा तुम्ही प्रूव्ह करता तेव्हा 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक फिगर, नंतर गिव्हन आणि टू प्रूव्ह. तर काय असतं की थेरम जेव्हा आपण लिहिता तेव्हा त्याची फिगर जी असते ही अतिशय महत्त्वाची असते. 10वीचे पेपर जेव्हा आम्ही तपासतो तेव्हा आम्हाला एक स्पेसिमन म्हणजे एक स्टँडर्ड आन्सर शीट दिली जाते. त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात की थेरमचं प्रूफ लिहिताना जर कोणी फिगर काढली नसेल आणि पूर्ण थेरम लिहिलं असेल पण फिगर काढलेली नसेल तर त्याला 0 मार्क द्यायचे, म्हणजे मार्क्स द्यायचे नाहीत. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे. तर हे जे थेरम आहे की ट्रायंगल्सच्या 3 अँगल्सची सम जी आहे 180 असते, हे थेरम प्रूव्ह करायला मी एक ट्रायंगल घेतला. त्या ट्रायंगलचं नाव घेतलं मी ABC. तर मग इथे गिव्हन येईल, इथे घेतो मी गिव्हन. आता इथून हे एवढी इथपर्यंत फिगर आली तर थोडी जागा सोडून इकडे गिव्हन टू प्रूव्ह वगैरे लिहायचं. इथून अगदी गिव्हन मग टू प्रूव्ह मग प्रूफ असं घसरत यायचं नाही याच्यावरती. एवढी जागा सोडून एक याचं डिझायनिंग असतं पहा. प्रूफ जेव्हा आपल्याला लिहायला सांगतात तेव्हा त्या प्रूफचं एक डिझायनिंग असं असतं. फिगर, मग त्याच्या बाजूला गिव्हन, मग टू प्रूफ, मग त्याच्याखाली कन्स्ट्रक्शन प्रूफ. तर जसं मी आता इथे लिहितो आहे त्याच पद्धतीने लिहायचा प्रयत्न करायचा तुम्ही. तर गिव्हनमध्ये आपण एक जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं त्याच्यासाठी आपण एक ट्रायंगल घेतला आहे. त्या ट्रायंगलचं नाव ABC. तर जे आपण घेतलं ते गिव्हनमध्ये लिहायचं असतं. तर ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. मी लिहिलं की ट्रायंगल ABC जो आहे हा एनी ट्रायंगल आहे. हे गिव्हन झालं. आता टू प्रूव्ह असं आहे की मला या ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची सम ही 180 डिग्री दाखवायची आहे. तर याचा पहिला अँगल घेतो मी ए अँगल, ज्याला मी 3 लेटरमध्ये BAC वाचणार आहे. तर मला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह म्हणजे जे मला प्रूव्ह करायचं असेल तर अँगल BAC प्लस हा B अँगल घेतो आहे मी. आता बीला वाचणार आहे मी अँगल ABC प्लस अँगल ABC प्लस आता हा C अँगल घेतो मी, याला ACB वाचतो आहे, अँगल ACB. ह्या 3 अँगल्सची सम दाखवायची आहे मला 180 डिग्री. तर हे गिव्हन होतं माझं की ट्रायंगल ABC जे मी घेतलं की ट्रायंगल ABC एनी ट्रायंगल आहे आणि प्रूव्ह करायचं आहे BAC म्हणजे ए अँगल
ए बी सी म्हणजे बी अँगल आणि ए सी बी म्हणजे सी अँगल, या 3 अँगल्सची सम मला 180 डिग्री प्रूव्ह करायची आहे. तर हे प्रूव्ह करायला मला एक कन्स्ट्रक्शन घ्यायचं आहे. ते कन्स्ट्रक्शन तुम्ही नीट समजून घ्या की थेरम जर मला प्रूव्ह करायचं आहे याच्या 3 अँगल्सची सम 180 दाखवायला, याचा जो ए व्हर्टेक्स आहे ट्रायंगलचा, या ए व्हर्टेक्समधून मला एक लाईन काढायची आहे. याच्यातून मी एक लाईन काढतो, जी लाईन या बी सी साईडला पॅरलल असली पाहिजे. आणि ही जी लाईन आहे या लाईनला आपण नाव देऊ, हे बघा इथे पी पॉईंट घेतो आणि इथे क्यू पॉईंट घेतो. मी काय काढलं, लाईन काढली पी क्यू, व्हर्टेक्स एमधून चालली आहे ही, म्हणजे ही 3 पॉईंट कोलिनियर आहेत. मग म्हणजे पी, ए आणि क्यू, ए इज बिटवीन पी अँड क्यू. ए इज बिटवीन पी अँड क्यूचा अर्थ होतो ए पॉईंट लाईन पी क्यूवर आहे, म्हणजेच लाईन पी क्यू एमधून चाललेली आहे. तर इथे कन्स्ट्रक्शन लिहितो आहे मी, जे केलं आपण ते लिहायचं आहे. आपण काय केलं, पी क्यू लाईन काढली व्हर्टेक्स एमधून, जी बी सी साईडला पॅरलल आहे. तर कन्स्ट्रक्शन आपण लिहू की ड्रॉ म्हणजे काढू अ लाईन पी क्यू, आता नाव दिलं आहे आपण याला थ्रू, म्हणजे च्यामधून व्हर्टेक्स ए, हा हे व्हर्टायसेस असतात 3, व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स सी. आणि एकापेक्षा जास्त प्लुरल असेल तर त्याला व्हर्टायसेस म्हणतो आपण. व्हर्टेक्स ए आणि आत्तापर्यंत जे लिहिलं आहे त्याचा अर्थ होतो आपण काढू लाईन पी क्यू थ्रू व्हर्टेक्स ए व्हर्टेक्समधून पॅरलल टू साईड बी सी, साईड बी सीला पॅरलल. आणि हे बिटवीननेस लिहून टाकतो मी, ए इज बिटवीन पी अँड क्यू, म्हणजे ही लाईन पी क्यू जी आहे ही एमधून चालली आहे, म्हणजे हे 3 पॉईंट कोलिनियर असतील, एका रेषेवर असतील, तर याचा अर्थ झाला मग लाईन पी क्यू एमधून चाल. एक बिटवीननेस मी टाकून देतो, ती पद्धत असते. इथे ए इज बिटवीन पी अँड क्यू. हे कन्स्ट्रक्शन झालं एवढं. आता प्रूफच्या स्टेप्स सांगणार आहे मी तुम्हाला. त्या प्रूफच्या स्टेप्स तुम्ही नीट पहा, नीट अभ्यासात घ्या, लक्षात घ्या. म्हणजे खूप सोप्या स्टेप्स आहेत. 3 स्टेपमध्ये हे एक्झाम्पल आपलं संपत आहे, आपलं प्रूफ संपतो आहे. तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, हे पहिली लाईन पी क्यू आणि साईड बी सी पॅरलल आहे. जर आपण ए बीला ट्रान्सव्हर्सल घेतला तर हा 1 नंबरचा अँगल आणि हा 1 नंबरचा अँगल हे कॉन्ग्रुएंट होतात. हे पहा, हे 2 अँगल्स, हा अँगल 1 आणि हा अँगल 1. आता हे कॉन्ग्रुएंट असण्याचं कारण पहा, हे अल्टरनेट अँगल्स होतात, लाईन पी क्यू आणि साईड बी सीचे. जर ट्रान्सव्हर्सल ए बी घेतला तर हे 2 होतील तुमचे अल्टरनेट अँगल्स, अँगल पी ए बी आणि अँगल ए बी सी. तर मी पहिली स्टेप घेतो की इन फिगरमध्ये लाईन पी क्यू, ही जी लाईन पी क्यू आहे ही साईड बी इज पॅरलल, हे पॅरललचं साईन याला वाचायचं इज पॅरलल टू साईड बी सी. हे कन्स्ट्रक्शन होतं आपलं, असं रिझन लिहितो मी, कन्स्ट्रक्शन. आम्ही स्टेप लिहिली की इन फिगर लाईन पी क्यू इज पॅरलल टू साईड बी सी. लाईन पी क्यू ही साईड बी सीला पॅरलल आहे आणि त्याचे रिझन आहे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये ही लाईन घेतली तुम्ही बी सीला पॅरलल. मग देअरफोर, मग आता हे 2 पॅरलल आहेत ना, देअरफोर फॉर ट्रान्सव्हर्सल, हा ट्रान्सव्हर्सल घेणार आहे आपण ए बी, फॉर ट्रान्सव्हर्सल ए बी, कॉमा देतो इथे. मग घेतो, आता बघा पी क्यू आणि बी सी पॅरलल आहेत, ए बी ट्रान्सव्हर्सल आहे, तर हा पी ए बी अँगल म्हणजे 1 नंबरचा अँगल आणि हा ए बी सी अँगल हा 1 नंबरचा अँगल, हे 2 अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट होतील, हा अँगल आणि हा अँगल, कारण हे पॅरलल आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल असेल तर हे अल्टरनेट अँगल्स आहे. आणि आपण एक थेरम शिकलो होतो, अल्टरनेट अँगल्स थेरम, की पॅरलल लाईन्सचे अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल मेजरचे असतात. आता हे जर पॅरलल आहेत 2, हा जर ट्रान्सव्हर्सल आहे घेतला आपण, तर हा अँगल 1 नंबरचा आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील, म्हणजे इक्वल होतील. तर मग मी या दोघांना इक्वल दाखवायचं आहे, अँगल पी ए बी इक्वल टू अँगल ए बी सी. फक्त मी लिहिताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर पी ए बी इक्वल टू ए बी सीने घेणार मी,
मी असं करतो, ए बी सीला पहिले लिहितो, अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल पी ए बी. म्हणजे अँगल ए बी सी पहिल्यांदा लिहितो मी. तुम्ही पण लक्षात ठेवायचं आहे प्रूफ लिहिताना की हे दोन अँगल्स इक्वल घेताना ए बी सी अँगल पहिले लिहायचं तुम्ही. ते आपल्याला पुढच्या स्टेप्ससाठी आवश्यक आहे. तर हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायला जनरली मी पी ए बी इक्वल टू ए बी सी असं म्हटलं असतं. तर इथे एक लक्षात ठेवायचं, हा ए बी सी पहिले लिहायचा, अँगल ए बी सी इक्वल टू अँगल पी ए बी. म्हणजे हा ए बी सी आणि पी ए बी. याला 1 नंबर टाकतो. 1 नंबरचं स्टेटमेंट आहे हे. हे स्टेप नंबर आणि हे स्टेटमेंट नंबर. स्टेप नंबर रोमनमध्ये घ्यायचे, स्टेटमेंट नंबर साध्या 1 2 3 4 आपल्या अंकांमध्ये घ्यायचे. इथे रिझन द्यावं लागेल मला. हे दोन अँगल्स का कॉन्ग्रुएंट आहेत? कारण पी क्यू बी सी पॅरलल आहे, ए बी ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे दोन कॉन्ग्रुएंट आहे. हे कॉन्ग्रुएंट का आहेत? कारण हे ह्या पॅरललचे अल्टरनेट अँगल्स आहेत. तर हे अल्टरनेट अँगल्स थिअरम आहे जे मी वापरून राहिलो. पी क्यू आणि बी सी पॅरलल आहे, तर मग हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील कारण हे या दोन पॅरललचे अल्टरनेट अँगल्स आहेत. हे जे थिअरम आहे की अल्टरनेट अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल. हे अल्टरनेट अँगल्स थिअरम आहे. इथे अल्टरनेट अँगल्स थिअरम वगैरे रिझन द्यायची गरज नाही. नुसतं इथं तुम्ही अल्टरनेट अँगल्स लिहिलं तरी चालेल. हे पण मी रिझन लिहिलं, अल्टरनेट अँगल्स. 1 नंबरची स्टेप मी घेतली. आता मी सेकंड स्टेप घेतो. आता पुन्हा पॅरलल तेच घ्यायचे आहे आपल्याला, फक्त ट्रान्सव्हर्सल चेंज करायचं आहे. ट्रान्सव्हर्सल ए सी घ्यायचा आहे. जर आपण ट्रान्सव्हर्सल ए सी घेतला तर हा 3 नंबरचा अँगल आणि हा 3 नंबरचा अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. असे का कॉन्ग्रुएंट होतील? हे अल्टरनेट अँगल्स आहेत. मग परत कुणाचे? लाईन पी क्यू, पॅरलल लाईन, पॅरलल साईड बी सी. फक्त मी ट्रान्सव्हर्सल चेंज केला. मग अशी हा ट्रान्सव्हर्सल होता, आता हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर अँगल क्यू ए सी हा कॉन्ग्रुएंट होईल ए सी बीला. परत एकदा सांगतो, क्यू ए सी कॉन्ग्रुएंट होईल ए सी बीला. फक्त मी लिहिताना क्यू ए सी इक्वल टू ए सी बी नाही लिहिणार, मी ए सी बी इक्वल टू क्यू ए सी असं लिहील. तर इथे पॅरलल तेच आहेत पी क्यू आणि बी सी, तर ते डबल लिहायची गरज नाही. तर मी लिहितो आता सेकंड स्टेप सिमिलरली. म्हणजे अशाच प्रकारे, सिमिलरलीचा अर्थ होतो अशाच प्रकारे फॉर ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल मी ए सी घेतो. आता हे सेकंड स्टेप सांगते आपल्याला. पहिली स्टेप लिहिली आपण पी क्यू बी सीला पॅरलल आहे, तर मग ए बी ट्रान्सव्हर्सलसाठी अँगल ए बी सी आणि अँगल पी ए सी, सॉरी ए बी सी आणि अँगल पी ए बी हे इक्वल आहेत. हा अँगल आणि हा अँगल, कारण हे अल्टरनेट अँगल्स आहेत त्या पॅरललचे. मग दुसरी स्टेप लिहितो आम्ही सिमिलरली अशाच प्रकारे फॉर ट्रान्सव्हर्सल ए सी. अशाच प्रकारे फॉर ट्रान्सव्हर्सल ए सी अँगल ए सी बी इज इक्वल टू अँगल क्यू ए सी. अँगल ए सी बी इक्वल टू अँगल क्यू ए सी. हा पहिले लिहिला, हा त्याच्यामागे लिहितो. याला सेकंड स्टेप आपला स्टेटमेंट नंबर 2. आणि पुन्हा हे ए सी बी आणि हा क्यू ए सी हे इक्वल असण्याचं कारण आहे हे या दोन पॅरललचे ए सी ट्रान्सव्हर्सलसाठीचे हे अल्टरनेट अँगल्स आहेत. ते रिझन देतो ह्यांना पण अल्टरनेट अँगल्स. आता थर्ड स्टेपकडे मी वळतो आहे. थर्ड स्टेप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. हे जे इक्वेशन 1 आहे ना हे, आणि इक्वेशन 2 आहे. हे बघा, ज्याला दोन साईड असतात इक्वल असतात त्याला इक्वेशन म्हणतात. ते इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2ला आपल्याला ॲड करायचं आहे. तर इक्वेशन्स कसे ॲड करतात? आता हे दोन इक्वेशन 1 आणि 2 मला ॲड करायचं आहे. तर लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड ॲड करायचा. फर्स्टच्या लेफ्ट हँड साईडमध्ये सेकंडची लेफ्ट हँड साईड ॲड करा आणि इक्वल टू फर्स्टच्या राईट हँड साईडमध्ये सेकंडची राईट हँड साईड ॲड करा. म्हणजे दोन इक्वेशन तुम्हाला ॲड करायची असतील तर लेफ्ट हँड साईड ॲड करा इक्वल टू राईट हँड साईड ॲड करा. तर पुढची स्टेप आहे माझी ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. आता मी काय करतो, या 1 आणि 2 इक्वेशन्सना ॲड करतो. तर वी गेट, आपल्याला काय भेटेल पहा, अँगल ए बी सी
प्लस अँगल ACB. मी काय करतो आहे, इक्वेशन 1 आणि 2ला ॲड करतो आहे. लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड आणि इक्वल टू राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड इक्वल टू अँगल PAB प्लस अँगल QAC. आता इथपर्यंत आलो मी. इथे एक लक्षात घ्या. आता हे जे दोन अँगल्स आहे लेफ्ट हँड साईड पहा, इथे या लेफ्ट हँड साईडमध्ये या ट्रायंगल ABCचे दोन अँगल्स आलेले आहेत. हे पहा, अँगल ABC म्हणजे B अँगल, अँगल ABC, आणि एकाला अँगल ACB म्हणजे C अँगल. आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की ABC, ACB आणि एक अँगल सुटला आपला BAC म्हणजे A अँगल, B अँगल आणि C अँगल या तिघांची सम तुम्हाला 180 डिग्री दाखवायची होती. तर इथे या सममध्ये ही जी सम आहे तुमची लेफ्ट हँड साईडची, तुम्ही हे दोन इक्वेशन ॲड केल्यावर हे लेफ्ट हँड साईडची तुम्ही सम केली, तर हे जे थर्ड इक्वेशन तुम्हाला मिळालं, हे दोन इक्वेशन ॲड करून याच्यामध्ये ही जी लेफ्ट हँड साईड आहे याच्यामध्ये अँगल ABC आहे म्हणजे ABC ट्रायंगलचा B अँगल आहे, आणि एक अँगल ACB म्हणजे तुमच्या ABC ट्रायंगलचा C अँगल. आता याच्यात या दोघांची सम 180ने दाखवायची आपल्याला. हा B, C आणि A तिघांची सम आपल्याला 180 डिग्री दाखवायची आहे. तर एक काम करतो मी, इथे करतो मी आता अँगल स्टेप बघा. अँगल ABC प्लस अँगल ACB आणि प्लस अँगल याच्यामध्ये BAC अँगल ॲड करतो. लक्षात घ्या, हे B अँगल होता, हा C अँगल होता, याच्यामध्ये A अँगल मी ॲड केला. तर हे इक्वेशन आहे आता LHS इक्वल टू RHS. जे इकडे ॲड कराल तेच इकडे ॲड करावं लागेल तुम्हाला. म्हणजे इथे इक्वल टू घेतो मी आता. अँगल PAB आहे इथे, प्लस अँगल QAC आहे, आणि प्लस अँगल याच्यामध्ये BAC ॲड करतो. आणि इथे रिझन द्यावं लागेल मला. रिझन असेल ॲडिंग रिझन इथे लिहितो, ॲडिंग अँगल BAC टू बोथ साइड्स. म्हणजे दोन्ही साईड्समध्ये मी अँगल BACला ॲड केला. असं आपण करू शकतो. हे आता मला दोन अँगल्स होते ट्रायंगल्सचे B आणि C, तर A ॲड केला मी. तर या लेफ्ट हँड साईडमध्ये मी BAC ॲड केलं. तर इक्वल ठेवायला राईट हँड साईडमध्ये मला BAC ॲड करावं लागेल. आता मी ही जी स्टेप आहे याच्यामध्ये जरा करेक्शन करून घेतो. दॅट इज अँगल. आता जो BAC मी ॲड केला होता तो अँगल मी पहिल्यांदा लिहितो BAC. हे बघा, हा BAC अँगल मी आधी लिहून घेतो, त्याच्यामागे ABC घेतो, त्याच्यामागे ACB घेतो. म्हणजे हे असं भेटेल आपल्याला BAC प्लस ABC प्लस ACB. तर इथे अँगल BAC प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB आणि इक्वल टू. इकडे आणखी मी एक काम करतो आहे. आता बघा, इथे PAB अँगल आहे. हे बघा, हा PAB अँगल दिसला असेल तुम्हाला. नंतर दुसरा अँगल आला आहे तुमचा इथे QAC, हा आहे तो QAC अँगल. आणि पण इथे मधला अँगल सोडला आहे BAC, जो आपण याच्यामध्ये ॲड झालेला आहे आपल्याजवळ. हे पण इथे BAC आहे. तर आपण काय करू, PAB आपला हा PAB अँगल आहे, त्याच्यामागे BACला घेऊन घेऊ इथे. इथे मी आता इथे पण थोडंसं इथे मी अरेंज केले होते. BAC पहिले लिहिला, त्याच्यामागे ABC, त्याच्यामागे ACB इक्वल टू. आता इथे PAB आहे. आता हा PAB आपला एक नंबरचा अँगल आहे. आता दुसरा जो अँगल आहे सममध्ये QAC आहे, तर QACला मी मागे टाकतो, BACला मी पुढे घेतो. ही रिक्वायरमेंट आहे आपली BAC प्रूफची. BACला मी इथे घेतो आहे, आणि हा QAC जो आहे हा अँगल तिसरा मी तो मागे टाकतो आहे. म्हणजे इथेसुद्धा मी अरेंज करतो आहे टर्म्स. तर हे इक्वल टू, तर पहिली टर्म आहे आपली PAB अँगल प्लस हा PAB अँगल मी लिहिला. आता त्याच्यामागे मी हा BAC घेऊन घेतो, जो आपण दोन्ही साईडला हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं 1 आणि 2ला ॲड करून हे इक्वेशन भेटलं होतं. इकडे ट्रायंगल ABCचे B आणि C होते,
एक ए अँगल मी ॲड केला BAC. मग इक्वेशनच्या एका साईडला BAC ॲड केलं तर ते इक्वेशन राहायला दुसऱ्या साईडलासुद्धा BAC ॲड करावं लागेल. म्हणजे दोन्ही साईड्सना आपल्याला बोथ साईड्सना अँगल BAC ॲड करावं लागेल. एका साईडला ॲड करून चालणार नाही. इथे मला 3 अँगल्स मिळवायचे होते ट्रायंगलचे, ते इकडे BAC ॲड केला, इकडे पण BAC ॲड केला. तर हे 3 टर्म्स मी अरेंज केल्या. BACला आधी लिहिलं, त्याच्यामागे ABC घेतला, ACB घेतला आणि इकडे पण टर्म्स अरेंज करतो. पहिला PAB, हा फर्स्ट PAB घेतला मी इथे. सेकंड अँगल घेतो आहे मी आता हा BACला आधी घेतो आहे BAC, आणि तिसरा हा जो आहे सेकंडवाला हा 3 नंबरवर टाकतो. मग इथे अँगल PAB प्लस अँगल BAC प्लस अँगल QAC. आता बा ही सम तुम्हाला 180 दाखवायची आहे. तर इकडे मी आता लेफ्ट हँड साईडला हात लावत नाही, इकडे राईट हँड साईडला मी या 2 अँगल्सची आता सम करणार आहे, जे मी एकामागे एक घेतलेले आहे. आता बघा इथे फिगर पाहिल्यावर तुमचं लक्षात येईल. लक्षात ठेवा, हे प्रूफ जे आहे हे फिगरवरूनच लिहायचं आहे तुम्हाला. तर पहिल्यांदा आता इथे मी दाखवतो आहे तुम्हाला. हे बघा मी कोणाखाली अंडरलाईन केली, PAB आणि BAC या 2 अँगल्सच्या खाली मी अंडरलाईन केली. या अंडरलाईनचा अर्थ होतो मला या 2 अँगल्सची आता सम करायची आहे. तर आता इथे बघ फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल, थोडं लक्षात घ्या. हे बघा हा PAB अँगल आणि हा BAC अँगल. परत एकदा सांगतो, PAB अँगल आणि हा BAC अँगल. जर हा 1 आणि हा 2 या दोघांना जर तुम्ही ॲड केला, 1 म्हणजे PAB आहे आणि 2 म्हणजे हा BAC आहे. तर ह्या 1 आणि 2ला ॲड केलं तर आपल्याला हा PAC अँगल भेटतो. तुम्ही याच्याखाली अंडरलाईन केलेली आहे आणि याला आता मी कंटिन्यू करत जातो. आता इथे लिहितो मी इक्वल टू. आता या 2 अँगल्सची सम घेणार आहे मी. या 2 लाईन्स अँगल्सच्या खाली मी अंडरलाईन केली आहे, PAB आणि BAC. या 2 अँगलची मला सम करायची, त्याच्यासाठी BACला मी आधी आणलं होतं. तर आता पहा PAB अँगल परत एकदा सांगतो आहे, PAB आणि BAC अँगल मिळून हा PAC अँगल भेटतो. तर याला लिहिल मी इक्वल टू. ही सम आपल्याला 180 दाखवायची आहे. याला मी हात लावत नाही. आता या दोघांची सम घेतो मी, अँगल PAC आणि प्लस अँगल QAC. तिथे मी जी प्रॉपर्टी वापरली ही अँगल ॲडिशन प्रॉपर्टी वापरली. अँगल ADDच्या डोक्यावर N, याला अँगल ॲडिशन प्रॉपर्टी म्हणतात आपल्या जॉमेट्रीमध्ये. तर परत एकदा सांगतो आहे, PAB अँगल आणि BAC अँगल 1 आणि 2 या 2 अँगल्सच्या ची सम घेतली म्हणजे हा PAC अँगल मला मिळाला. हे 2 अँगल मिळून PAC अँगल बनतो. आणि आता इथे इक्वल टू. आता गंमत पहा, परत मी मूळ फिगरकडे येतो. आता PAC अँगल हा दिसला असेल तुम्हाला. PAC म्हणजे हा पूर्ण अँगल आहे PAC आणि QAC. आता पहा हे असे झालेले आहे, हा P आहे, हा A आहे, हा C आहे आणि इकडे Q आहे. तर PAC अँगल म्हणजे हा अँगल आणि QAC अँगल म्हणजे हा अँगल, हे 2 अँगल मिळून बनतात अँगल्स इन लिनियर पेअर. आणि 2 अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतील तर त्यांची सम 180 असते. आता बघा PAB आणि BACची सम PAC होती आणि ह्या दोघांची सम मग तुम्ही PAC घेतली आणि हा QAC एक अँगल होता, हा QAC तुम्ही लिहिला इथे. सेकंड अँगल वॉज QAC. सम ऑफ दिस 2 अँगल्स इज PAC and this angle is QAC. Now angle PAC and angle QAC, angle PAC and angle QAC, these 2 angles are angles in linear pair. आता हे जे 2 अँगल्स आहेत PAC आणि QAC हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. अँगल्स इन लिनियर पेअरची सम असते 180 डिग्री. रिझन लिहिल मी. रिझन आहे यांचं, हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. मग अशा पद्धतीने मला काय मिळालं, लेफ्ट हँड साईडला मी लिहितो आहे मग दॅट इज अँगल BAC प्लस अँगल BAC म्हणजे A अँगल ट्रायंगल ABCचा, नंतर अँगल ABC म्हणजे B अँगल प्लस अँगल ACB म्हणजे C अँगल इक्वल टू मिळालं आपल्याला 180 डिग्री. ही इज प्रूव्ड. म्हणजे ट्रायंगल ABCच्या 3 अँगल्सची सम 180 डिग्री आपण प्रूव्ह केला. याला नीट वाचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याला पुन्हा रिपीट करेल. अतिशय महत्त्वाचं थेरम आहे आणि ह्याचं प्रूफ तुम्हाला लिहिता आलं पाहिजे.
ही फिगर जशी दिली मी, जशा स्टेप्स घेतल्या तसं तुम्हाला तसच्या तसं लिहायचं आहे. 3 स्टेप्स आहेत. स्टेप्स लक्षात ठेवायच्या आणि पाठांतरापेक्षा नीट समजून घेऊन, स्टेप्स समजून घेऊन फिगरवरून त्या स्टेप्स लिहायची प्रॅक्टिस करावी लागेल. याची प्रॅक्टिस केल्याशिवाय, याला 1-2दा लिहून पाहिल्याशिवाय तुम्हाला हे लिहिता येणार नाही. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला रायटिंगची करावी लागेल. ती तुम्ही करावी ही अपेक्षा आहे.